हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. उद्या पेपर आहे फायनान्स आणि मॅनेजमेंट, तर मी अभ्यास करून राहिलो, पण त्यात काही कळत नाही. कारण तुम्हाला माहीत असेल, अभ्यास म्हणजे आणि मुलं अभ्यास हे अख्खं सेमिस्टर संपल्यानंतर करतात, त्यामुळं खूप कठीण जातं. आणि आता तेच हो राहिलंय. कंटाळा आलाय खूप. पुढे वही आहे, पाणी बॉटल आहे, मोबाईल माझ्या हातात आहे, चार्जर, बोर्ड, वही, इनेलर, ट्यूब, स्वेटर आणि दप्तर, बॅग. रूमवरती मी एकटा, त्यामुळं मला लई कंटाळा येऊ राहिला. तर बघू उद्याचा कसा पेपर जातो. अभ्यास तर काय केला नाही, तर ही रूमची अवस्था बेकार. काय नाही मित्रांनो, भेटू नंतर. मित्रांनो, मागापासून अभ्यास करतोय, अजून काय घंटा कळायला नाही मला. फक्त पानं उचलतोय, वाचतोय, ते काय कळना. त्यात मागाशी मित्राला कॉल केला, तो म्हणतो पहिलं पाठ केलं का पहिलं पाठ केलं, दुसरं पाठ करतो, पहिलं विसरतो, तिसरं पाठ करतो, मधलं विसरतो, पहिलं पाठ होतं. असं करता करता जे आहे ते विसरून जातो, काय नाही राहत. आता मी पण पाठ करतो, माहिती झालं थोडं. तर करू आम्ही करू काय. आणि पेपर आहे उद्या सकाळी. आणि अजून भावने काहीच पाठ केलं नाही, फक्त पानं उचलतो. मग नक्की अभ्यास कधी करणार आहे काय माहिती. मग सकाळपासून फक्त उठतो, अभ्यास करतो थोडासा, परत झोपतो. आता 5 मिनटं 10 मिनटं अभ्यास करतो आणि झोपतो, आणि परत जेवायलाच उठतो. मग जेवतो आणि मग 10-12 वाजेपर्यंत अभ्यास करतो, केला तर, आणि परत झोपून जातो. आणि मग पाहू उद्या काय होतं. मित्रांनो, जेवण करून झालं मगाशीच, आणि तुम्हाला सांगायला विसरून गेलो, जेवण पण केलं मी, आणि आता झोपायला सवारलं, तेव्हा मी तुम्हाला सांगतोय. तर आता सध्या मी झोपतो, थोड्या वेळानंतर उठतो, आणि परत थोडा अभ्यास करतो, आणि त्यानंतर झोपतो. तर सध्या मी फायनान्सचा अभ्यास करत होतो. हा सब्जेक्ट फायनान्सचा, प्रिन्सिपल ऑफ फायनान्स. तर आत्ता मी थोड्या वेळा झोपतो आणि परत उठतो, आणि त्यानंतर मी परत अभ्यास करतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या तुम्हाला कदाचित चांगला एखादा ब्लॉग पाहायला मिळेल, आशा करतो मी. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.